रमजान ईद निमित्त शिंदखेड्यात उत्साहाचे वातावरण, पालकमंत्र्यांनी दिल्या मनपूर्वक शुभेच्छा। शिंदखेड्यात सुहादाराचे दर्शन, एकतेचा आणि बंधुभावाचा संदेश देत पालकमंत्री जयकुमार रावल यांची भेट। महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पवित्र रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। शिंदखेडा तालुका भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी मुस्लिम बांधवांना गळा भेट देत सणाच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी त्यांनी सर्वांना एकतेचा, बंधुभावाचा आणि शांततेचा संदेश दिला। तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही वतीने मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। महिनाभर चाललेल्या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी रोजा पाडून आत्मशुद्धी आणि संयमाचे पालन केले। या पवित्र महिन्याच्या समाप्तीनंतर साजऱ्या होणाऱ्या ईदच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। कार्यक्रमात अब्बू तेली, सागर तेली, जुनेद खान, समद धोबी, बबलू पठाण, काशिद कुरेशी, आसिफ कुरेशी, अकील पठाण, रहमान शेख, शहबाज बेग आणि वसीम शेख यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। यावेळी शिंदखेडा नगर पंचायतीचे नगरसेवक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती। या कार्यक्रमांमुळे सामाजिक ऐक्य अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे सर, जेबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। आज रमजान ईदचा पवित्र दिवस आहे आणि ईदच्या निमित्ताने सर्वांना भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी मी आज आलो। जवळपास एक महिनाभर रोजचे रोजे सगळे मुस्लिम बांधवांनी ठेवले, कडक रोजे ठेवले आणि आज 30 दिवसानंतर प्रार्थना करून त्यांनी आता ईदला सुरुवात केली आहे। माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ही भावना घेऊन आम्ही आमच्या मुस्लिम बांधवांना ईद मुबारक करण्यासाठी, ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो आहे। आमचे सगळे जुने नवीन सगळे सहकारी मला भेटले, त्यांना, त्यांच्या परिवाराला सगळ्यांना ईद मुबारक आहे। हे वर्ष सुख, समृद्धी, भरभराटीत जाओ, त्यांची उन्नती, प्रगती होत राहो ही मी प्रार्थना करतो। आणि सगळ्यांना या जिल्ह्याचा आमदार म्हणून, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हृदयाच्या अंतःकरणापासून सगळ्यांना ईद मुबारक, ईद मुबारक।